तुला काय वाटलं होतं नकारार्थी उत्तर देईन? जन्मभरासाठी होकार दिलाय तुला आणि त्याचं प्रतीक म्हणून हा ब्रोच. तुझ्या होकाराशिवाय जगूच शकत नाही मी श्रेयस. आनंदाचा दिवस आहे ना आज. कशाला असल्या जगण्या मरण्याच्या गोष्टी करायच्या? गोड दिसतेस खूप. जाऊया? सुखी राहा, सुखी राहा. आनंदात राहा. आयुष्मान भव. आत्या, श्रेयसने या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होते मी. आज सगळ्यात जास्त कोणाला आनंद झाला असेल तर तो मला. चला चला लवकर निघायला हवं, नाहीतर लग्नाचा मुहूर्त टळेल. हो चला. बरं, मी आणि अक्षय ताईला घेऊन पुढे होतो. नाही म्हणजे मुलीकडच्यांनी लग्नस्थळी आधी पोचायची रीत असते ना. मग नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन येईल, मग आम्ही स्वागत करू. हो की नाही? चला. आणि काही झालं तरी माझी बहीण आहे ना, तेही लाडकी. मग हे नातं कसं विसरून चालेल ना, हो की नाही? आत्या, असं काय बघताय तुम्ही? झालं गेलं ते विसरा. आम्ही बहिणी आहोत आणि धाकटी जाऊबाई पण. हे असं दुसरं नातं पण आहे माझं. मग अधेमध्ये भांडायला भांडं लागतंच की नाही, हो की नाही? म्हणून आत्या प्लीज आता ते सगळं सोडा आणि तुम्ही सगळं आवरून मागून या. हा, तोपर्यंत आम्ही मुलीकडचे देवळात जाऊन तुमच्या स्वागताची तयारी करतो. चालेल? चल अक्षय, निघूया. हो चला चला हो, चला. उशीर होतोय. अरे नवरदेवाचं स्वागत करायचंय. चला चला चला. थांब. तुम्ही जा पुढे, पण तुमच्या बरोबर अक्षय नाही, संजय येईल. का त्या, म्हणजे काय झालं? स्पष्टच बोलते, या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास असेल पण माझा नाहीये. त्यामुळेच तुझ्याबरोबर संजय येईल, माझ्याबरोबर अक्षय येईल. आत्या, तुम्ही तर असं म्हणताय की मी ताईला काहीतरी करणारच आहे. बरं ठीक आहे, मी आणि ताई मामांबरोबर जातो. अक्षय, तू आत्यांबरोबर जा. चालेल आत्या? ठीक आहे ना आता? तुम्ही चला पुढे, मी आलोच. हो मामा. ताई चल. बरं चला, आता आपापल्या गाडीत बसा. चला. चला. उशीर नको व्हायला.
जरा सांभाळून. मामा तुझ्या बरोबर आहे. कोणाचा फोन आहे? हॅलो, हा हा, बोला बोला बोला. बरोबर, विठ्ठल रखुमाई मंदिर. बरोबर बरोबर. ऐका ना, मला आता जास्त बोलता येणार नाही, मी ड्रायव्हिंग करतोय. हो, तिथे पोहोचलो की मी जेवणाचे पदार्थ टेस्ट करेल. आता ठेवा प्लीज प्लीज प्लीज. अरे काय करताय? सोडा सोडा अरे सोडा सांगितलं ना, सोडा. का धरून ठेवलं आम्हाला? तुमच्या जवळ जे काही आहे पटपट काढून द्या. नाही देणार रे. ए, आधी फोन काढून घ्या रे यांचे. आम्ही नाही देणार फोन, नाही देणार. तुम्ही जाऊ द्या आम्हाला. कोयता दिसला ना, चल टाक मोबाईल. झालं ना, निघा आता इथून, निघा. ए, आवाज नको हा. चुपचाप दागिने काढून दे. नाही, आम्ही दागिने नाही देतो. आम्ही प्लीज प्लीज. सगळा ऐवज 25 लाखाचा तरी असेल हा. जर दागिने एवढेचे आहेत तर माणसाची काय किंमत असेल हा? ए, जास्त बोलू नकोस हा. ही तर नवरी दिसते, म्हणजे हिच्या घरचे आपल्याला 5 पट रक्कम तरी देतील हा. ए, काय बोलताय तुम्ही? ए, उचल्या रे हिला. हा? तुम्ही प्लीज, आज माझ्या बहिणीचं लग्न आहे दादा, आम्हाला जाऊ दे ना प्लीज.